नमस्कार. मी अनिल राऊत आणि आपण पाहत आहात दिग्रस न्यूज अपडेट्स. आजच्या ठळक बातम्यांवर टाकूया एक नजर. दिग्रससह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आणि विदर्भात सध्या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याबाबतच्या चर्चा आणि अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भातील महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे. आता विदिन ॲव्हरेज म्हणजे जसं की एका हप्त्याला 1 ते 2 टँकर लागतात, जेणेकरून कसं सर्व व्यवस्थित रहदारी आणि सर्व नियंत्रण ठेवलं जात होतं. आता सध्या काही अफवेमुळे लोकांनी बहुतांश टांक्या फुल करण्याचा प्रयत्न करत आहेत, जास्त स्टोरेज करण्याचा प्रयत्न करत आहेत, जारमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे तुटवडा निर्माण होत आहे आणि सध्या रामनवमीची गर्दी चालू आहे. पौरादेवी तीर्थक्षेत्र येथे रामनवमीच्या यानं भाविक भक्त येत आहेत, अदर राज्यामधून येत आहेत. त्यामुळे थोडे आपल्या डिझेल आणि पेट्रोलची खपत वाढलेली आहे. त्यामुळे थोडंसं हे काही अफवा होऊन त्यामुळे या ठिकाणी अफवा होत आहे. अफवा होऊन म्हणजे इंधनाचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्यामुळे काही पेट्रोल पंप सध्या बंद आहे, काही पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल सुरळीत आहे. परंतु तिथेही मी सर्वांना जनतेला आवाहन करतो की जिथेही पेट्रोल मिळत आहे, मुबलक साठा उपलब्ध आहे, शांतता आणि संयम बाळगून तुम्ही पेट्रोल इंधन घेण्याचा प्रयत्न करावा. जेवढी गरज आहे तेवढंच इंधन साठवण्याचा प्रयत्न करा. अतिरिक्त इंधन घेऊन कोणत्या नागरिकाला गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या. दिग्रस आणि यवतमाळमधील परिस्थिती. अफवांचा परिणाम. सोशल मीडियावर पेट्रोल संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे दिग्रससह यवतमाळच्या अनेक भागात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पॅनिक बाईंग. इंधन मिळणार नाही या भीतीने नागरिक डबे आणि कॅनमध्ये पेट्रोल साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. यवतमाळच्या मारेगाव आणि इतर तालुक्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. प्रशासनाचे आवाहन. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात इंधनाचा कोणताही अधिकृत तुटवडा नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठा करू नये. राज्यातील इंधन टंचाईचे मुख्य कारण. तेल कंपन्यांचे नवे नियम. पेट्रोलियम कंपन्यांनी आता आगाऊ रक्कम ॲडव्हान्स पेमेंट घेतल्याशिवाय इंधन पुरवठा न करण्याचा नियम लागू केला आहे. बँकांच्या सुट्ट्या. गेल्या काही दिवसात बँकांना असलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक पंप चालकांना ही आगाऊ रक्कम भरता आली नाही, ज्यामुळे काही पंपांचा पुरवठा तात्पुरता खंडित झाला. युद्धजन्य परिस्थिती. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन टंचाई होईल या भीतीपोटी मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पुरवठा साखळीवर ताण आला आहे. सरकारची भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की देशात आणि राज्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पेट्रोल तुटवड्याच्या अफवा आणि सत्य या व्हिडिओमध्ये राज्यातील इंधन साठ्याची सद्यस्थिती आणि प्रशासनाने केलेले आवाहन याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पेट्रोल पंप कालपासून सध्या आपल्याजवळ पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नाही आहे आणि आपली ऑर्डर प्लेस झालेली आहे आणि लवकरात लवकर पेट्रोलचा आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध होईल. आणि नागरिकाला एवढंच आव्हान आहे की जे होणाऱ्या ज्या अफवा आहे, फ्युएल नाही आहे, पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे, अशी नागरिकाला मी आव्हान करतो की अशी कुठलीही कमतरता नाही आहे. फक्त गर्दी करू नका आणि संयमाने जिथे पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल मुबलक साठा आहे आणि थोडं जेवढं लागेल तेवढं मोजक्या प्रमाणातच घ्या आणि कुठल्याही प्रकारचे जार आणि डबकी पेट्रोलमध्ये स्टोरेज करून ठेवू नका. आणि जेणेकरून जे ज्या लोकांना आवश्यकता आहे पेट्रोलची, तर त्यांच्यापर्यंत पेट्रोल डिझेल पोहोचणं हे फार गरजेचं आहे. आणि जिथे आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता शांततेने पेट्रोल डिझेल घ्यावे आणि सहकार्य करावे. पेट्रोल पंप धारकांना आणि कर्मचाऱ्यांना सर्वांना सहकार्य करावे अशी विनंती आहे माझी. ठीक आहे सर. ज्या प्रकारे हे पेट्रोल पंपाच्या अफवा होत आहे, जेणेकरून का पेट्रोलचा इंधन साठा संपणार आहे, पेट्रोल मिळणार नाही आहे, या अफवेला बळी पडून बरेचसे बहुतांश लोक टँक फुल करण्याचा प्रयत्न करत आहात आणि स्टोरेज करण्याचा प्रयत्न करत आहात. हे न करता तुम्हाला जेवढं लागते तेवढंच इंधन तुम्ही आपल्या गाडीमध्ये
स्टोरेज करावे आणि गैरसोय टाळावी. ज्या पद्धतीनं पेट्रोल पंपावर भीड होत आहे आणि कुठे कुठे वादविवादाची भीषण परिस्थिती निर्माण होत आहे, त्या अनुषंगाने कसं जेवढं मुबलक साठा आहे प्रत्येक ठिकाणी अफवेला बळी पडून स्टोरेज जास्त करणे आणि टँकमध्ये घेण्याचा जास्त प्रयत्न आणि जारमध्ये घेण्याचा प्रयत्न करू नये. जेवढं लागेल तेवढंच इंधन जनतेने घ्यावं आणि प्रशासनाला व पेट्रोल पंप धारकाला कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. वेंकटेश्वरा पेट्रोल पंपवरून मी नीरज काटेवाले आहो. मी इथे व्यवस्थापक आहो आणि सध्या पेट्रोल पंपाच्या बाबतीमध्ये सध्या हे अफवा पसरल्या चालली आहे का पेट्रोलचा इंधनचा साठा संपणार आहे. परंतु मी हे सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारची इंधनची कमतरता नाही आहे आणि सर्व ठीक सुरळीत चालू आहे. ज्या पद्धतीने लोक अफवा करत आहात का पेट्रोलचा इंधनचा साठा संपणार आहे, असं काही नाही आहे. सर्व ठिकाणी काही ठिकाणी मुबलक साठा आहे आणि लोकांनी बहुतांश गाडीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त इंधन भरलेलं आहे. त्यामुळे बाकी तुटवडा निर्माण होत आहे. तरी मी जनतेला एवढं आवाहन करतो की शांत व संयम पद्धतीने तुम्ही जेवढं मोजकं लागेल तेवढंच इंधन भरून घ्यावे आणि प्रशासनाला, कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकाला, पेट्रोल पंप मॅनेजमेंटला सहकार्य करावे असं मी आवाहन करतो, अशी विनंती करतो जनतेला. ठीक आहे सर.